एमआयएम नगरसेविका सहर शेख अडचणीत येताना दिसतीये। सहर यांच्यावर शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा ठपका आहे। बनावट जातीचा दाखला मिळवत फसवणूक केल्याचा आरोप आहे। जात दाखल्याची पडताळणी करा असं आता सिद्दीकी फराज सबाब यांची तक्रार आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडून। मनीष, नेमकं हे काय प्रकरण आहे? लागी मॅडम, आपण जर बघितलं तर निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतात त्या डॉक्युमेंट्स मध्ये जात प्रमाणपत्र हा देखील एक जे डॉक्युमेंट्स आहेत ते महत्त्वाचे आहे। तर त्याच्यामुळे सहर्षे की एमआयएमच्या पक्षामधून निवडून आलेले मुंब्रातील नवनिर्वाचित नगरसेवक आहे आणि त्यामुळे ती चर्चेत देखील आली होती। कैसे हराया म्हणून तिने निवडून आल्याच्या नंतर डिवसलं होतं तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आणि इतर पक्षाच्या नेत्यांना, त्यामुळे ती चर्चेत देखील आली होती। आणि त्यामुळे सिद्दीकी फराज सबाब अहमद यांनी सहर शेख आणि विरू शेख यांच्या दाखल्याच्या पडताळणीची तक्रार केली होती आणि याच तक्रारीच्या आधारावरती याची चौकशी करण्यात आली होती। आणि या चौकशी दरम्यान सहर शेखला बोलवण्यात आलं होतं, पण मात्र ती गैरहजर राहिली होती। तिने जे सादर केलेले डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये ते जे प्रमाणपत्र आहे ते रंगीत छायाचित्र असल्यामुळे त्यामुळे तिला बोलवण्यात आलं होतं। मात्र समोरच्या यांचं असं मत आहे की तिने ठाण्यातील अनेक म्हणजे जिल्हाधिकारी असतील, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा मुंबई शहर जात पडताळणी वैधता समिती असेल आणि राज्य निवडणूक आयोग असेल यांची फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर आता केला जात आहे। अगदी मनीष, धन्यवाद तुम्ही दिलेला सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।